यावर वैद्य सर हे फिजिक्स या विषयाचे फेमस टीचर आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष आतापर्यंत फिजिक्स या विषयाचं अध्यापन केलेलं आहे. तर या वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ते फिजिक्स हा विषय शिकवतात आणि त्याचबरोबर सेंट्रल किंवा सायन्स क्लासेस जो नवीन क्लास सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये ते फिजिक्स हा विषय शिकवतात. मी सरांची विनंती करतो की विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करा. सर्वप्रथम केलेल्या सगळ्यांचं स्वागत. जेईई मेन्स किंवा एनईईटी या विषयाची व्याख्यानमाला आहे. मग ही व्याख्यानमाला नक्की कशा करता? तर उगाच जेईई मेन्स आणि नीटचा बागुलबुवा तयार करण्याकरता आहे का किंवा मला भीती निर्माण करण्याकरता आहे का? तर अजिबात नाही. तर ह्या व्याख्यानमालेचं प्रयोजन असं आहे टू वेक अप, तुम्हाला जागं करण्याकरता. त्यामुळे थोडंसं जागवण्याची वेळ आता आपल्या सगळ्यांचीच आलेली आहे आणि थोडंसं जागं होऊन आपण नीट तयारीला सुरुवात करायची. मग नक्की सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा बोलायला सुरुवात करायची आणि मी केमिस्ट्रीच्या लोकांचे आभार मानतो. आभार कशा करतात? कारण जर 2 वर्षांपूर्वी तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला विचारलं असतं की 11वी 12वीचा सगळ्यात अवघड आणि सगळ्यात लेंदी सब्जेक्ट कुठला, तर उत्तर एकच मिळालं असतं, फिजिक्स. पण बोर्डाची क्वेश्चन बदलला आणि बोर्डाची क्वेश्चन बदलल्यानंतर आता जर तुम्ही विद्यार्थ्यांना विचारलं की सगळ्यात अवघड आणि लेंदी विषय कुठला, तर केमिस्ट्री असं लोक सांगतील. पण म्हणून फिजिक्स सोपा झालाय का? अजिबात नाही. एक छोटा सांगतो की पूर्वी फिजिक्स लिहायची जर का लेंथ वाईज आपण लांबी मोजायला गेले तर 2 सेंटीमीटर असेल तर केमिस्ट्रीची लांबी ही 1 सेंटीमीटरच होती. आता पोर्शन बदलल्यापासून काय झालंय? फिजिक्सची लांबी 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर झाली आणि केमिस्ट्रीची लांबी 1 सेंटीमीटर वरून डायरेक्ट 5 सेंटीमीटर वरून गेली. त्याच्यामुळे केमिस्ट्री अवघड वाटायला लागलाय कंपॅरेटिव्हली, पण म्हणून फिजिक्स सोपा झालेला नाही. फिजिक्स हा अवघडच राहिलेला आहे. फक्त कंपॅरेटिव्हली तो सोपा वाटायला लागलाय आणि त्यामुळे फिजिक्स हा जास्त फसवा विषय झालाय. फसवा याच्याकरता की जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हा असं वाटतं की अरे बाबा सगळं कळलंय, काय सोपं आहे. पण घरी वाचायला गेलं की लक्षात आपल्याला काहीच कळत नाही. कारण फिजिक्स हा फसवा विषय झालेला आहे. त्या फसव्या विषयाला जर का आपल्याला खरंच सोपा आणि न फसवणारा विषय करायचा असेल तर काय करावं लागेल? तर सगळ्या पहिले म्हणजे तसं थोडंसं जागा व्हावं लागेल. रोज अभ्यास हा फिजिक्स करता अतिशय महत्वाचा आहे. आपलं नेमकं होतं असं की एक्झामच्या आधी आपण फिजिक्स स्टडी करतो आणि एक्झाम एकदम जवळ आली की फिजिक्सच्या मागे लागतो. एक छोटी गोष्ट सांगतो. आता काही काळापूर्वी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कुस्तीच्या स्पर्धा पुण्यात झाल्या. त्याच्या वादात मला कळायचं नाही, पण त्या कुस्तीच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये योगेश्वर दत्ताला सांगितलं असतं की 1 महिन्याला कुस्ती खेळायची आणि योगेश्वर दत्त म्हणाला की 1 महिन्यात खेळायचं. बघू काय वेळेला आणि मग आदल्या दिवशी झाला असता की अरे मला उद्या कुस्ती खेळायची असं म्हणजे लाख बैठक आहे 200-300 केली असं खाल्ला असतं तर दुसरं काही त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं असतं. आणि तीच वेळ सध्या आपलीही होते, तीच गत आपलीही होते. आपण अभ्यास अशा वेळेला करतो की एक्झाम अतिशय जवळ आलेली असते आणि मग स्ट्रेस येतो, स्ट्रेस जाणवायला लागतो. अचानक पेपर यायला बसून काहीच आठवत नाही असं व्हायला लागतं आणि मग शेवटी काउन्सिलरकडे जावं लागतं. मग ही वेळ जर आपल्याला येऊ द्यायची नसेल, आपल्याला काउन्सिलरकडे जायचं नसेल तर फिजिक्सचा डेली स्टडी करणं गरजेचं आहे. मग पुढचा प्रश्न असा पडतो की ही जेईई मेन्स एक्झाम कशा करता? काही जणांना वाटतं बोर्डाची एक्झाम पास ना, पुढे बोर्डाची एक्झाम दिली त्याच्यावर करावं काय ते. मग ही आणखी एक जेईई मेन्स एक्झाम किंवा नीट एक्झाम काय गरज काय? तर एक फेमस सायंटिस्ट सगळ्यांना चित्रपटाकडे फेमस आहे तो काय म्हणजे बघूया.
ability to climb a tree, it will live its whole life believing that it is stupid. म्हणजे जर का तुम्ही माशाला झाडावर चढायला सांगितलं तर त्या शक्यच नाहीये झाडावर चढणं, आणि त्याच्यावर तुम्ही विचार ओळखायला गेला तर तुम्ही स्टुपिड आहात असं म्हटलं जातं. मग जेई मेन्स कशा करतात? तर जेई मेन्स ही तुमची इंजिनिअरिंगची ॲबिलिटी टेस्ट करण्याकरता, किंवा नीट ही एक्झाम जी आहे ती तुमची मेडिकलची ॲबिलिटी चेक करण्याकरता आहे. इंजिनियर व्हायला स्पेशल ॲबिलिटी लागते, ॲप्लिकेशन माइंड लागते. मी इंजिनियर नाही होऊ शकतो आणि जाऊ नाही, काही मला माहिती आहे की ॲप्लिकेशन माइंड माझं नाही. मग ॲप्लिकेशन माइंड म्हणजे काय? हा डेव्हलप करता येऊ शकतं, पण त्यावेळेला माझं नव्हतं. मग ॲप्लिकेशन माइंड म्हणजे काय? तर जे सायन्स तुम्ही स्टडी करता ते सायन्स तुम्ही अप्लाय करू शकता का ते करण्याकरता म्हणून जेई मेन्स आणि नीट या दोन एक्झाम आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे या एक्झाम मध्ये जर आपण कमी पडलो तर चुकूनही खालची लाईन खालच्या लाईनकडे की चुकूनही आपण स्टुपिड असं समजायचं नाही, किंवा पालकांनी मला म्हणायचं नाही काय एवढी परीक्षा पास होऊ शकणार नाही, त्याची ती ॲबिलिटी नाही. तो दुसरं काही खूप चांगल्या प्रकारे करू शकेल, कदाचित इंजिनियर जर करू शकणार नाही तर तो मुलगा करू शकेल खूप चांगल्या प्रकारे. पण म्हणून घालून त्याचं कारण नाही. पण ही एक्झाम कशा करता येईल की टू चेक युअर ॲबिलिटी. कॅन यू बिकम अ गुड इंजिनियर ऑर गुड डॉक्टर, ते चेक करण्याकरता ते आहे. मग नेमका पोर्शन काय आहे? फिजिक्स या विषयाकडे तो थोडंसं येऊया. आणि नेमका आपला पोर्शन काय? आपल्याला फिजिक्स याबद्दल काय काय करायचं? तर सिलेबस कंटेन 2 सेक्शन्स ए अँड बी. सेक्शन ए हे त्याच्यावरती डिपेंडेंट असणारी न्यूमरिकल्स, थेरी आणि त्याच्यावरती डिपेंडेंट असणारी न्यूमरिकल्स याला 80% वेटेज आहे. टोटल तुम्हाला 30 क्वेश्चन्स येणार आहेत. 30 प्रश्न जेई मेन्सला विचारले जाणार आहे. नीटचा अजून डिक्लेअर व्हायचं आहे इन डिटेल, पण जेई मेन्सला 30 क्वेश्चन्स आहेत. त्या 30 आउट ऑफ 30 80% हे न्यूमरिकल्स आणि थेरी पार्ट होते. पण ती थेरी सुद्धा सरळ साधी नाही. तुम्हाला तुमचे क्वेश्चन आठवत असेल तर व्हॉट इज द नीड ऑफ फोर्स असा प्रश्न नक्कीच नाही. 4 मार्काला एक प्रश्न आहे, 30 मार्क्सचे एक्झाम, 4 मार्काला एक प्रश्न, आणि जर तुमचे आता चुकलं तर -1 असे एक्झाम सुरू करण्याच्या निगेटिव्ह मार्किंग या एक्झाम मध्ये आहे. मग आता 80% वेटेज थेरी न्यूमरिकल आणि 20% किंवा प्रॅक्टिकल स्किल, म्हणजे 11 आणि 12 दोन्ही वर्षी प्रॅक्टिकल्स करणार आहात. त्या प्रॅक्टिकल वरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत. हे एक्झाम्पल द्यायचं झालं तर लीस्ट काउंट वर्नियर कॅलिबर जातो, त्याच्यावर प्रश्न येऊ शकेल की मेन स्केल रीडिंग इज दिस मच आणि वर्नियर स्केल रीडिंग इज दिस मच. सो व्हॉट विल बी द लीस्ट काउंट ऑफ वर्नियर कॅलिबर? खाली 4 ऑप्शन दिलेले असतील तर तुम्हाला एक चूज करायचा असेल. तुम्हाला वर्नियर कॅलिबर, कारण वर्नियर कॅलिबर इंजिनिअरिंगमध्ये खूप वापरावा लागतो, तुम्हाला ते माहिती पाहिजे. म्हणून मी इंजिनिअरिंग मेडिकलमध्ये सुद्धा वर्नियर कॅलिबर यूज करावा लागतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या म्हणून हे 20% प्रॅक्टिकल करता ठेवलेले आहे. सो आउट ऑफ 30 क्वेश्चन्स 80% क्वेश्चन्स, आता घरी जाऊन करायचं कधी थोडंसं, 80% क्वेश्चन 30 मार्क्सचे आहेत, 30 मार्क्स होते आणि 20% प्रॅक्टिकल. मग नक्की कुठले कुठले चॅप्टर? तर 11 सेशनला तुम्ही फक्त प्रोजेक्टाईल मोशन केलेलं आहे. त्या प्रोजेक्टाईल मोशन हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. पहिल्या चॅप्टरचा मेजरमेंट अँड फिजिक्स हा चॅप्टर सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुढे लॉज ऑफ मोशन, म्हणजे कुठे कुठे दोन इम्पॉर्टंट पार्ट आहे 11th स्टँडर्डचे. म्हणजे 12th स्टँडर्डची मुलं असतील इथे कोणी तर त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही फक्त 12th लक्ष दिलं तर चालणार नाही. तुम्हाला 11th साठी स्टडी करायचा आहे. आणि म्हणून जे आता 11th मध्ये आहे त्यांनी असं समजलं की 11th इज बेस्ट इयर. इफ यू आर थिंकिंग दॅट 11th इज बेस्ट इयर देन होल करिअर इज बेस्ट इयर. त्यामुळे तुम्हाला तुमचा अख्खं करिअर वाया घालवायचं आहे काय 11th स्टँडर्ड गेन करायचं हे तुम्ही ठरवायचं. तर फोर्स त्याच्या खाली काय लिहिलेलं आपण बघूया. यूज द मास टाइम एक्सेलरेशन. तो जो ब्लॅक कलरचा माणूस आहे तो शिकवतोय, कराटे शिकवतोय, तो त्याला काय सांगतोय बघा. यूज द मास टाइम एक्सेलरेशन. व्हॉट इज दिस मीनिंग? सांगा बघा. कोण सांगेल या सेंटेन्सचं मीनिंग? स्टुडंट काय आहे त्याच्याकडनं एक्सपेक्टेड मला याचं खूप मला ओळखायचं आहे याचं मीनिंग. यूज मास टाइम एक्सेलरेशन. आहे कोणी रेज युअर हँड्स?
हँडच्या वेळेला हँड म्हणतो, रेज युअर हँड. मास टाइम्स ऍक्सलरेशन म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन म्हणजे काय? फोर्स. म्हणजे तू त्याला सांगतो की इफ यू वॉन्ट टू डिफीट मी यू हॅव टू हॅव फोर्स इनहेरेंटली. त्यानंतर फोर्सची डेफिनेशन आहे. चॅप्टर स्टडी करताना फोर्स आणि फ्रिक्शन खूप बारकाईने चॅप्टर स्टडी करायला लागतात. न्यूटननी फार सुंदर डेफिनेशन केलेली आहे फोर्सची. व्हॉट इज फोर्स मीन्स? फोर्स इज the physical quantity with which body changes or tends to change the state of rest or state of uniform motion. न्यूटनचं इंग्लिश सुद्धा चांगलं होतं याच्यावर दिसतं कारण की त्यांनी दोन शब्द वापरलेले आहेत, चेंजेस आणि टेस्ट टू चेंज. चेंजेस म्हणजे काय पहिल्या दिसतंय तो माणूस हॉकी स्टिकनी गोल स्टिकनी सॉरी हॉकी नाही गोल स्टिकनी बॉलला आपल्या बॉल मध्ये नक्की हरले. सो चेंजेस. सेकंड पॉइंट मध्ये काय दिसतंय? विथ द सेम स्टेट ही इज गोइंग टू बेट द ट्रक. कॅन ट्रक मूव्ह? ऑब्वियसली नॉट. ट्रक मूव्ह होणार नाही. का होणार नाही? टेस्ट टू. दिस इज मिनिंग ऑफ टेस्ट टू चेंज. हे टेस्ट टू चेंजचं मिनिंग कळलं तर फिजिक्स कळतं हे लक्षात घ्या. कारण फिजिक्स नुसतं भूकंपट्टी करून जमणारा सब्जेक्ट नाही, तर फिजिक्समध्ये नक्की काय म्हणायचं आहे सायंटिस्टना हे कळलं पाहिजे. सायंटिस्टला काय म्हणायचं हे कळलं. या छोट्या गोष्टी आपण विचार करत नाही की चेंजेस अँड टेस्ट टू चेंज. का टेस्ट टू चेंज म्हटलं असावं हा विचार आपण केला पाहिजे. त्याला फोर्स अँड फ्रिक्शन, त्यानंतर वर्क एनर्जी अँड पॉवर. वर्क एनर्जी पॉवर म्हणजे तुम्ही काय स्टडी केले आता 11th तर वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स अँड व्हेरिएबल फोर्स, कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज, वर्क एनर्जी थेरम अँड पॉवर. त्याच्यापुढचा पार्ट इलास्टिसिटी, इलास्टिक अँड इनइलास्टिक कोलिजन्स इन 1 and 2 डायमेन्शन्स. इलास्टिक आणि इनइलास्टिक कोलिजन हे दोन्ही फोर्स चॅप्टरमध्ये झालेले आहे. त्यानंतर रोटेशनल मोशन चॅप्टर आहे. रोटेशनल मोशन चॅप्टरमध्ये काय आहे तर खूप गोष्टी आहेत. पुन्हा या प्रत्येक विषयाच्या खूप गोष्टी आहेत बघा. फक्त एवढ्याच नाही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात एवढ्या. पण 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही काय स्टडी केलेलं आहे? सेंटर ऑफ मास ऑफ टू पार्टिकल सिस्टम अँड सेंटर ऑफ मास ऑफ रिजिड बॉडी. सो रोटेशनल मोशन पुढच्या वर्षी तुम्हाला हे स्टडी करायचं आहे की हे जे डान्सेस वगैरे मूव्ह होत आहेत. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे हा. ते कसे मूव्ह होतात, कुठलं प्रिन्सिपल फिजिक्सचं प्रिन्सिपल ह्याच्याकडे यूज करतात. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत. नेक्स्ट त्यापुढे ग्रॅव्हिटेशन 12th स्टँडर्ड चॅप्टर आहे. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्स. याच्यामध्ये तुमचं काय झालेलं आहे? प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड्स. तर विस्कॉसिटी फ्रिक्शन चॅप्टरमध्ये विस्कॉसिटी तुमची 11th स्टँडर्ड आहे. त्यामुळे विस्कॉसिटी चॅप्टरकडे दुर्लक्ष केलं तर कुठले तरी 8 मार्क सोडून द्यायचे. दोन जर विषयावरती आले तर 8 मार्क सोडून द्यायचे आपल्याला. आणि तो पास्कल, तुम्ही या पास्कलला बघितलेला असेल, मी पास्कलचं नाव ऐकलं असेल, पास्कल्स थेरम. तो हा पास्कल समोर दिसतो. पुढे प्रॉपर्टी ऑफ लिक्विड बघूया आपण. कॅट इज अ लिक्विड. जो पूर्ण घ्यायचा आहे. लिक्विड टेक द शेप ऑफ कंटेनर while maintaining a constant volume. That's it. So cats are liquid. लिक्विड प्रॉपर्टी आहे की लिक्विड हे कुठल्याही कंटेनर मध्ये पाण्यात तुम्ही ओतलं तर याचा शेप घेतो पण व्हॉल्यूम सेम राहतो. झाले की तिथे. सो कॅट इज अ लिक्विड. एवढं जर पार्ट म्हणून घ्यायचा आहे. पण ह्या गोष्टी तुम्ही असं लक्षात ठेवलं तर प्रॉपर्टीज मध्ये जास्त चांगल्या लक्षात राहील. आपण हे पाठ करायला जातो आणि पाठ करायला आपण एक विसरून जातो की आपण काय पाठ केले. 10 प्रॉपर्टीज पाठ केले की परीक्षेला 5 आठवतात, 5 जातात. आपण विवेकानंद नक्कीच नाही किंवा पुस्तक वाचलं आणि लगेच लक्षात राहिलं असा तर चांगली गोष्ट आहे. पुढे थर्मोडायनॅमिक्स. खाली थर्मोडायनॅमिक्स आणि कायनेटिक थेरम काय असेल त्याच्यामध्ये काम केलेल्या सायंटिस्टची लिस्ट दिलेली आहे. त्याचा एक चॅप्टर तुम्हाला आहे थर्मोडायनॅमिक्स मधला यावर्षी थर्मल एक्सपान्शन नावाचा. ओके. कदाचित हे सगळे सायंटिस्ट भेटले तर तुम्ही मला त्यांना त्याच्यावर 2 चॅप्टर वाटले आहेत. पुढे त्यानंतर ऑसिलेशन्स अँड वेव्स. याच्यामध्ये टोटल 4 चॅप्टर्स आहेत. त्यापैकी एकच चॅप्टर तुमचा 11th स्टँडर्डचा आहे. साऊंड वेव्ह मोशन. आल्याला एक मोठे त्याचंच हे सुरू होतं साऊंड वेव्ह मोशनचं. हा चॅप्टर तुमचा झालेला आहे 11th स्टँडर्डला. त्या 3 चॅप्टर तुम्ही 12th स्टँडर्डला स्टडी करणार आहात. ऑसिलेशन, स्टेशनरी वेव्ह आणि वेव्ह मोशन नावाचे. पुढे इलेक्ट्रोस्टॅटिक करंट इलेक्ट्रिसिटी. कॉपी पेस्ट नाही नावासुद्धा फरक नाही. 11th स्टँडर्डला जे चॅप्टर तुम्ही स्टडी केलेले आहे ते प्लस 12th स्टँडर्डला सुद्धा ह्याच 2 नावाचे तुम्ही चॅप्टर स्टडी करणार आहात. ते आहे ते स्पायडरमॅन तुमचा काय म्हणतो ते आपण बघूया जरा. एक क्वेश्चन आहे. विथ ग्रेट पॉवर कम्स व्हॉट?
great current and voltage. What is the formula of power? पॉवरचा फॉर्म्युला बघितला तर पॉवरचा फॉर्म्युला आहे V into I, बरोबर आहे ना? इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पॉवर किंवा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पॉवर. सो V म्हणजे पोटेन्शियल अँड करंट I म्हणजे करंट. सो विथ ग्रेट पॉवर काय येतं? ग्रेट व्होल्टेज आणि करंट. व्हेरी सिंपल. नेक्स्ट करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये जर का ओहम्स लॉ असा लक्षात आपण ठेवला तर काही जास्त झाला लक्षात नाही. V is equal to IR. बघा करंटला पुढे जायचं आहे. सो करंट इज ट्राइंग टू मूव फर्दर. पण त्याच वेळेला त्याला रेझिस्टन्स ओहम ज्याला तुम्ही रेझिस्टन्स दिला कोण ठेवले. सो रेझिस्टन्स इज नॉट अलाउइंग टू करंट टू फ्लो फर्दर. ॲट द सेम टाइम व्होल्टेज इज पुशिंग टू करंट. कदाचित हीच बऱ्याच स्टुडंटची कंडिशन असेल. टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर, फेसबुक, इंटरनेट तो म्हणजे तो रेझिस्टन्स वरचा. आणि पेरेंट्स आणि टीचर्स हे ते व्होल्टेज मागे तुम्हाला पुश करणार आहे. मग म्हणूनच एलेक्सा ते राजू सरांनी बोलता असं मला सांगितलं की हे इंटरनेटचा जो वापर तो आपण टाळू शकत नाही कारण की आपली काळाची गरज नाही. मग ह्याला जसे तलवारीला दोन धडे असतात तशी आपल्याला चांगली धार लावता येईल ना. मग ती चांगली धार म्हणजे काय तर आपण अशी काहीतरी साईट काढू की याच्यावर तुला अभ्यास करू शकते. म्हणून ही साईट राजू सरांनी आणि निखिल सरांनी त्यातून काढली. पुढे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट अँड मॅग्नेटिझम हाही चॅप्टर दोन्ही चॅप्टर तुम्हाला आहे 11ला. ह्याच नावाने चॅप्टर 12 स्टँडर्डला परत आहे. म्हणून मी मनापासून म्हणतोय 11 स्टँडर्डचे चॅप्टर ते इतके चांगले तयार करा. ते तयार केले तर 12 स्टँडर्डही तुम्हाला इझी जाणार आहे आणि जेई मेन्स सुद्धा तुम्हाला इझी जाणार आहे. पुढे पुढचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड अल्टरनेटिंग करंट अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी करणारा लेन्स तुम्हाला आपल्याला दिसतोय आणि उजवीकडे जगदीशचंद्र बोस भारतीय माणूस मुद्दाम त्याला पुढे टाकलेलं आहे कारण खाली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये जगदीशचंद्र बोसांची फार महत्त्वाची भूमिका आहे या भारतीय माणसाची. आणि ह्याची बोस आइन्स्टाईन थेअरी वगैरे जी फेमस आहे ती ह्याच सायन्सच्या नावाने आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल फार कमी माहिती असतं म्हणून मुद्दाम पुढे त्याला टाकलेलं आहे. पुढे ऑप्टिक्समध्ये रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स असे 4 पार्ट आहेत. याचे 3 पार्ट तुम्हाला 11 स्टँडर्डला असेल. कुठले 3 पार्ट 11ला आहेत? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि रे ऑप्टिक्स, बरोबर. आणि हे तुम्ही 11 स्टँडर्डला करता आणि एकच पार्ट वेव्ह मोशन हा 12 स्टँडर्डला आहे. आणि ऑप्टिक्स मधला बराचसा पार्ट हा तुमचा 11 मध्ये सुरू आहे. पुढे ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन. त्याच्यामध्ये 2 सायंटिस्ट नाव महत्त्वाची डी लॉंगलेट मॅक्स प्लॅंक. डिटेल तुम्हाला 12 स्टँडर्डला फिजिक्स मध्ये आहे. पण हा कम्प्लिटली पार्ट 12 स्टँडर्डला आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बद्दल काहीच तुम्हाला एवढं नाही. पण पुढचा जो आहे कम्युनिकेशन सिस्टीम हा कम्युनिकेशन सिस्टीमचा पार्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हा जो चॅप्टर आहे त्याच्यातला परत रिपीट आहे. त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हा चॅप्टर अतिशय नीट ठेवा. बरेच वेळा असं होतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हा जो 11चा चॅप्टर आहे किंवा कम्युनिकेशन हा शेवटचा चॅप्टर 12चा याला बोर्डाला कमी वेटेज पण बोर्ड जास्त असते जेई मेन्स आणि इंग्लिशला. बोर्डाला जरी कमी वेटेज असेल तरी याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जेई मेन्स करता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आणि कम्युनिकेशन चॅप्टर्समध्ये. आता रेफरन्स बुक कुठली वापरायची आणि रेफरन्स बुक ही रेफरन्स बुक म्हणूनच वापरायची असतात हे तुम्हाला सांगतो. कारण रेफरन्स बुक जर तुम्ही टेक्स्टबुक सारखं वाचायला टेक्स्टबुक आपल्याला वाचायचं आहेच आहे. टेक्स्टबुक यू हॅव टू रीड वर्ड बाय वर्ड, लाईन बाय लाईन. प्रत्येक लाईन प्रत्येक वर्ड टेक्स्टबुकचं नीट केअरफुली रीड करा. कळलं नाही तर टीचर्सना विचारा. आमचं काम तेच आहे तुम्हाला समजावून सांगणं. तर रेफरन्स बुक कुठली तर पहिलं NCERT ची 2 बुक्स आहेत. ती बुक्स पुढे त्याला आम्ही बायबल ऑफ फिजिक्स असं म्हणतो फॉर 11 and 12 स्टँडर्ड. ते बुक म्हणजे फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स बाय हॅलिडे रेस्निक. हॅलिडे रेस्निक ही नाव आहे सायंटिस्टची. तर हॅलिडे रेस्निक त्याचं जे ऑथर आहे ते आहे टाटा मॅग्रोवेल. त्यामुळे हे बुक वाचणं लायब्ररीला घेऊन वाचणं वाचायला काही हरकत नाही. पुढे फक्त ऑथरचं नाव लिहिलंय
कारण की त्याच नावाने ते बुक फेमस आहे. खरं बोलायचं तर हेरिटेज सुद्धा तुम्ही जर का नाट्यमय जाऊन म्हणतात की मला फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स द्या, कोणाला काही कळणार नाही, हे कुठलं नवीन बुक आला असं म्हणते. पण तुम्ही जाऊन हेरिटेज द्या लगेच नाही. त्यामुळे नावं लक्षात ठेवा, ऑथरशिप असतो. पुढे H.C. वर्मा. काय ना असं होतं अगदीच ते हेरिटेजचे जे बॉल आहेत ते डोक्यावर जायला लागतात. सगळेच बॉल डोक्यावर बाउन्स जातात म्हणजे आपण फिजिक्स सोडून द्यावं की काय वाटायला लागतं. मग त्यावेळेला असं वाटलं की आपल्याला बाउन्स जातात तर चक्क खालच्या बुककडे जायचं. H.C. वर्मा. H.C. वर्मा म्हणजे काही नाही, हेरिटेजचंच इझी वर्जन असं आपल्याला म्हणतो. कारण की सोपं करून त्याच्यात हेरिटेज दिलेलं आहे. त्याची जी न्यूमरिकल्स आहेत ती सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जमल्यास H.C. वर्मामध्ये मग जरूर त्याचा एक उपयोग होईल. आता थोडंसं फिजिक्सचा स्टडी, फिजिक्सचा पोर्शन मला सांगून झाला, माझ्यामध्ये कुठली लेवल बुक वापरायची हे सांगून झालं. पण अजून मला काही गोष्टीबद्दल बोलायचं आहे की फिजिक्स बाबत नेमकं काय होतं आणि आपल्याला काय केलं पाहिजे. सेंटेन्स वी लिव्ह इन अ सोसायटी एक्सक्लुझिव्हली डिपेंडेंट ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी in which hardly anyone knows anything about science and technology. आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या जगात वापरतो पण आपल्याकडे फार कमी लोकांना सायन्स आणि टेक्नॉलॉजी बद्दल माहिती असते. असं का होतं? ज्याचं कारण पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला दिसेल आणि ते आईन्स्टाईनने सांगितलेलं आहे. आईन्स्टाईन काय म्हणते बघा पुढच्या स्टेपमध्ये, आणि हेच त्याचं रिझन आहे. इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. नॉलेज इज लिमिटेड. इमॅजिनेशन इन्सर्कल्स द वर्ल्ड. आपण नेमकं इथे म्हणतो आपण नॉलेज गेन करायचं. आणि नॉलेज गेन करणं म्हणजे विंडो पाठांतर. पाठांतर करायला हरकत नाही पण डोकं जाऊन केली केलं पाहिजे. म्हणजे मी काय पाठ होते मला कळलं पाहिजे. बरेच पाठ असतं पण म्हणजे काय असं विचारलं की नाही ते नाही माहिती, पुस्तकात दिलं. अरे हो तुला माहिती पाहिजे ते काय तर सायन्स कळलं. हे सायन्स करून घ्यायला इमॅजिनेशन खूप महत्वाचं आहे. आणि मग हे इमॅजिनेशन करण्याकरता एक साधं स्वतःला क्वेश्चन विचारतो. क्वेश्चन व्हाय, हाऊ, व्हॅन हे क्वेश्चन स्वतःला विचारले तर क्युरिओसिटी वाढायला लागेल आणि मग इमॅजिनेशन करणं सुरू होईल. आणि इमॅजिनेशन केलं की तुम्हाला सायन्स करायला लागेल. नेमकं होतं असं फिजिक्स तुम्ही कोणाला विचारता की फिजिक्स मध्ये अवघड काय तर मुला फिजिक्स टू. त्याचं कारण सोपं आहे. फिजिक्स मधलं सगळं डोळ्यासमोर दिसत असतं पण फिजिक्स मध्ये काही दिसत नसतं. इलेक्ट्रॉन जातोय आणि तो वेव्ह एमिट करतोय. तो इलेक्ट्रॉन जाताना दिसतो का नाही, तो त्यातून तो वेव्ह एमिट करणार हे तर अजून आमची गोष्ट आहे. मग हे दिसत नाही ते इमॅजिन करायचं असतं. मग हे इमॅजिन सायंटिस्ट जर कसं केलं असेल हा सायंटिस्टचा पॉइंट ऑफ अप्रोच जर तुम्हाला कळला थोडासा असा विचार करून बघा करायचा असा असताना आपण उलटा विचार करतो की पुण्या सायन्स त्यावेळी थोडासा सोच बदलू, जरा विचार करण्याची पद्धत बदला. काय करायचं तर सायंटिस्टला कशाला कळलं याच्याआधी कसं कळलं असेल सायंटिस्टला आहे हे सायंटिस्टने कसा विचार केला असेल हा जर तुम्ही विचार करायला लागला थोडासा तर कदाचित तुम्हाला इमॅजिनेशन करता येईल आणि मग फिजिक्स तुझ्या आता अवघड वाटतंय ते सोपं वाटायला लागेल. कारण की इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये तो सगळे चार्जेस आहेत ते चार्जेस एकूण जातात कसे हा त्याला ओढतो कसा. मग फॅरेडेची लाईन्स ऑफ फोर्स ही कन्सेप्ट पुढे येते. मग फॅरेडेची सोपी गोष्ट आहे. हा पेपर मला मांडणे घ्यायचा असेल तर मी काय करतोय फोर्स अप्लाय करतोय बरोबर आहे. मग तसंच आहे निगेटिव्ह चार्ज जर काढायचा असेल तर असं काहीतरी ऑब्जेक्ट असलं पाहिजे ना. मग फॅरेडेला कन्सेप्ट सुचली की अशी एक लाईन असेल आणि ती लाईन ओढून घेईल आणि तो मग लाईन ऑफ फोर्स. हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फिजिक्स कळतं. हे फिजिक्स कळणं महत्वाचं आहे आणि फिजिक्स कळलं की झेरी वेव्हचा पेपर सोपा होतो. त्यामुळे फिजिक्स कळून घ्यायला सुरुवात करा. आणि मग तोच आईन्स्टाईन स्वतःच्या बाबतीत काय म्हणतो ते बघूया. आय हॅव नो स्पेशल टॅलेंट्स, आय एम ओनली पॅशनेटली क्युरियस. मी मला सांगितलं आपण नेमकं क्युरियस होत नाही हा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे कदाचित स्पेशल टॅलेंट असेल, मी आहेच असं म्हणत नाही, असेल असं कदाचित असेल पण आपण क्युरियस नाही त्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही. आईन्स्टाईन क्युरियस होता आणि म्हणून तो आपल्यालाही कळणार नाही त्याच्या फिजिक्स घेऊन गेला. आपल्याला काय कळणार सायंटिस्टच्या मित्राला एका रिपोर्टने प्रश्न विचारला की सायंटिस्टच्या किती फिजिक्स तुला कळल्या
तेव्हा ज्या मित्रांनी त्याला आन्सर दिलं की सायंटिस्टच्या थेअरी या फक्त दोघांनाच कळतात. वन सायंटिस्ट आइन्स्टाईन हिमसेल्फ अँड सेकंड गॉड. म्हणजे ज्या फक्त त्याला स्वतःला आणि गॉडला त्या थेरीज कळतात, अशा थेरी त्यांनी डेव्हलप केल्या. त्याच्याकडे काय होतं असं स्वतः सांगतोय की त्याची नम्रताही असेल. एवढं नम्र असं काहीच सांगत नाही, पण आय एम ओनली पॅशनेटली क्युरियस. क्युरियसिटी जर आपल्यामध्ये आली तर फिजिक्स हे अतिशय सोपं आणि चांगलं आहे. पुढे एक सायंटिस्ट तुम्हाला वर्गामध्ये भेटतो, तो रिचर्ड फाइनमन, अतिशय फेमस सायंटिस्ट आमच्यामध्ये आहे. आइन्स्टाईन एवढा स्वतः सायंटिस्ट आहे बघा, नोबेल लॉरेट आहे, नोबेल मिळालेले आहे त्याला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आइन्स्टाईन एवढा तो फेमस झाला नाही. त्याच्या ह्या स्टेटमेंटवरती मला ज्या थोडंसं एम्फसाइज करायचे, इफ ऑल ऑफ मॅथमॅटिक्स डिसअपियर फिजिक्स वुड बी सेट बॅक बाय एक्झॅक्टली वन वीक. सगळं मॅथमॅटिक्स तुम्ही काढून घ्या, एक्झॅक्टली वन वीक तुम्हाला फिजिक्सचा इतका जोरात सेटबॅक बसेल की फिजिक्स झोपेल. आणि त्याच्यामुळे खालची काही लक्षात घेण्याची गरज आहे. सो लँग्वेज ऑफ फिजिक्स इज मॅथमॅटिक्स. त्यामुळे मॅथमॅटिक्स तुम्ही सोडा किंवा मॅथमॅटिक्सकडे लक्ष न देता तुम्ही हे करा असं जर तुम्हाला वाटत असेल, फिजिक्स कोप करू शकाल तर ते शक्य नाही. मॅथमॅटिक्स सुद्धा तेवढंच चांगलं पाहिजे. तुम्ही 12वीला बघा, 12वीला डिफरन्शियल इक्वेशन नावाचा चॅप्टर आहे मॅथमॅटिक्समध्ये. जेवढं डिफरन्शियल इक्वेशन 12वीला नाही, 12वी मॅथमॅटिक्समध्ये नाही, तेवढं डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही फिजिक्समध्ये यूज करता. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा हे स्टेटमेंट आहे की इंटिग्रेशन, लिमिट कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह हे सगळं, या सगळ्या एकत्रितपणे कॅल्क्युलस म्हणतात. आणि सगळं कॅल्क्युलस तयारच केलेलं न्यूटननी. आणि कशा प्रकारे न्यूटनने तयार केलं आहे तर फिजिक्समध्ये प्रॉब्लेम सोडवायला त्याला जमत नव्हते, काही खूप अवघड जात होतं. त्याच्याकरता त्यांनी डेव्हलप केलं न्यूटननी, फादर ऑफ फिजिक्स. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा गोष्टी न्यूटन तयार केल्या आणि मग मॅथमॅटिक्समध्ये वाढवल्या. त्यानंतर हे खूप मोठं वाटलं झालं, साधी सोपी गोष्ट आणि हे एक्झॅक्टरेशन नाही. 12वीचा मुलगा जेव्हा 1/4 + 1/5 इज इक्वल टू 2/9 हे तयार करत काय नाही. मागच्याच वर्षीची 12वीची क्लासमध्ये गोष्ट आहे, किंवा 2/9 असा आन्सर लिहितो. फिजिक्सचं न्यूमरिकल सॉल्व करताना पुन्हा आमचे काय हाल होत असतील शिक्षकांचे, मानसिक त्रास होता असा. अरे 12वीला काय तू हे एवढं जमत नाही. 1/2 इज इक्वल टू 0.5. मग एखाद्या ठिकाणी 0.5 मीटर अशी व्हॅल्यू असेल, हे सोपं जातं. म्हणून मी 1/5 सॉरी 1/2 अशी व्हॅल्यू लिहिली तर लगेच म्हणतात सर काही चुकले होते, 0.5 हा कसं आहे. अरे कालवा 1/2 म्हणजे 0.5. पण हे करण्याकरता थोडंसं मॅथमॅटिक्स ॲबिलिटी नसेल तरी डेव्हलप करता येते बरं का. फक्त सुरुवात करण्याची गरज आहे आणि सुरुवात करण्याची वेळ अजूनही गेलेली नाहीये. बरोबर 1 वर्ष आपल्याला 1 वर्ष 3 महिने आणि पुढच्या एप्रिल किंवा मार्च मध्ये तुमची एक्झाम असणार जेईई मेन्स. म्हणजे 1 वर्ष 3 महिन्यात तुम्ही कष्ट घेतले तर जरूर तुम्हाला या गोष्टी जमणार आहे. काही घालून जायचं कारण नाही. पाढे पाठ करा, टेबल्स व्हेरी इम्पॉर्टंट. 1 to 30 पाठच पाहिजे. नाहीतर ऐकायला 28 × 7 जर तुम्ही करत बसला तर किती वेळ लागणार तुम्हाला. तुम्ही स्वतः विचार करा, 28 × 7 किती वेळ लागेल तुम्हाला ते सॉल्व्ह करायला. 1 मिनिट 28 × 7 करण्यातच तुमची पहिली 40 सेकंद गेली तर पुढचं न्यूमरिकल कधी सॉल्व्ह करणार. त्यामुळे सगळे टेबल्स सगळे पाढे पाठच करा. मार्केटमध्ये बुक्स अवेलेबल आहेत. इथे जवळच मार्केट आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आपण जोगा एबीसी ज्याला आजच्या बाजूला म्हणतात. ओके, जो एबीसी मध्ये जा ते बुक घ्या टेबल्स आणि पाठ करा शकतो. पाठच पाहिजे. स्क्वेअर्स ॲटलिस्ट फॉर 1 to 30 नंबर्स. जोपर्यंत बोलत तरी 29चा स्क्वेअर सांगता आला पाहिजे. पाठ करा. क्यूब्स आणि हे वेळ वाचवण्यात काय सगळं. क्यूब्स 1 to 10 नंबरचे क्यूब्स पाठ करा. स्क्वेअर रूट 1 to 10 नंबरचा स्क्वेअर रूट पाठ करा. √5 म्हणतात किंवा √3 म्हणतात गोंधळ. √3 म्हणतात सांगायला पाहिजे 1.732. आपण लगेच डॉक्टेबल तुम्हाला यूज करायचं नाहीये. जेईई मेन्सला डॉक्टेबल्स आर नॉट अलाउड. कॅल्क्युलेटर्स आर नॉट अलाउड. सॅल्कोज आर नॉट अलाउड. त्यामुळे √5 हे तुम्हाला पाठच पाहिजे कॅल्क्युलेटरमध्ये. पुढे
एवढं विचार की तुम्हाला मास आहे आणि न्यूटनचा जो लॉ समोर आणायचा F is directly proportional to m1 m2 upon d square. तुम्हाला मास आहे म्हणजे तुम्ही अट्रॅक्ट होणारच आहात. You have a gravitational pull that attracts every object in the universe. Physics thinks you are pretty attractive and so on. फिजिक्सला असं वाटतं की तुम्ही सर्व जर अट्रॅक्टिव्ह आहात मग फिजिक्सला जर तुम्ही अट्रॅक्टिव्ह वाटत असाल तर तुम्हाला सुद्धा फिजिक्स अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे. वाईट वर्षा दोन्ही साईड वन साईड डेव्हलप आपल्याला. सो फिजिक्सला सुद्धा तुम्ही अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे. मग फिजिक्सला अट्रॅक्टिव्ह तुम्हाला फिजिक्सला तुम्ही अट्रॅक्टिव्ह वाटलास तुम्हाला फिजिक्स अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग त्याचा काय पुन्हा मी पहिल्याच पॉईंटमध्ये सतत सतत येतोय ते म्हणजे इमॅजिनेशन आणि क्युरिओसिटी. क्युरियस व्हा. त्याशिवाय फिजिक्स अट्रॅक्टिव्ह वाटणार नाही. काय तो कोर्स असतो मॅथमॅटिक्स किती येतात पण हे कसं होतं हे समजून घेतलं तर खूप सोपं जाणार आहे. आणि याच्याकरता थोडीशी मेहनत इन्व्हेस्ट करता घ्यावी लागणार आहे. आणि एक आपण ठरवायचं आहे याच्यापैकी ऑन विच स्टेप यू आर. तुम्ही कुठल्या स्टेपवरती आधी स्टेप दिलेले आहे. आय वोंट मला करायचंच नाही. त्याच्या थोडीशी वरची पाहिजे आय कांट डू मध्ये थोडंसं पॉझिटिव्हनेस आहे बरं का. कांट म्हणजे कॅन बी डू ऑल्सो. वोंट बोलणं कांट वरती जम्प केल्यानंतर पुढची स्टेप आय वॉन्ट टू. मला करायचंच आहे. हाऊ डू आय डू इट. मग मी कसं करू हा विचार. आय विल ट्राय टू डू इट. जस्ट ट्राय करून बघूया जमलं तर जमलं गाजराची कोंबडी. सो ट्राय समजा आय कॅन डू इट. I will do it and at the end yes I will. तुम्ही कुठल्या स्टेजवरती आहात. yes I will वरती नसतेच नाही. सो तुम्ही या कुठल्या स्टेजवरती आहात तुमचं तुम्ही ठरवा. स्टेप चूज करा आणि एकदा तुम्ही स्टेप ठरवली yes I am on this stage. मग स्टेज ठरवल्यानंतर काय करायचं. प्लॅन आउट युअर वर्क अँड देन वर्क आउट युअर प्लॅन. मग प्लॅन करा. स्टेज ठरवल्यानंतर आपण ह्या स्टेजला मला कसा स्टेज करायचा आहे याचा एक प्लॅन करा. टाईम टेबल तयार करा. पण ते टाईम टेबल तयार केल्यानंतर पुढची वेळ त्याच्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे वर्कआउट युअर प्लॅन. मध्ये असं होतं की प्लॅन ऑफ युअर वर्क होतं. आपण छान असा मोठा प्लॅन तयार करतो. एक महिन्याभराचा छान टाईम टू टाईम प्लॅन असतं. पण नेमकं जेव्हा आपण घेतलं वर्कआउट युअर प्लॅन संपतं. नेमकं म्हणजे आत्या मावशी मामा येतो. लग्नाला जायचं असतं. अजून काय होतं कोणतरी मित्र बोलावतो. सारखं मेसेजिंग चालू असतं मोबाईलवरती. झालं वर्कआउट प्लॅन मूव्ह झाला. आणि मग स्टुडंट करता हे खूप महत्वाचं आहे का. शिक्षकाने चाणक्य वाक्य आहे कौटिल्यातले असतं यदि आराम की लालसा हो तो अध्ययन का विचार त्याग हो और यदि ईमानदारी से अध्ययन करना चाहते हो तो आराम मत करो. आराम और अध्ययन एक साथ प्राप्त नहीं किए जा सकते. माझं मी अगदी इतकं टोकाचं म्हणत नाही. त्याचं वाक्य खरंच खरं आहे. त्यात काही चुकीचं नाहीये. पण सध्या मानवाधिकार आयोगाच्या ज्याप्रमाणे खूप आराम करण्याची गरज आहे त्यामुळे अगदी लोकांचं मी एवढं म्हणत नाही. पण एवढं जरूर सांगतो की कमीत कमी 1 तास जर तुम्ही फिजिक्सचा अभ्यास रोज केलात ना तर सक्सेसफुली दिवस. पण तो आजपासून 1 तास. परीक्षेच्या आदल्या दिवशी 1 तास नाही मारले. त्यामुळे तुम्ही आजपासून जर रोज 1 तास अभ्यास प्रामाणिकपणे केला फक्त 1 तास 45 मिनिटं सुद्धा चालू बरं जास्त. त्यामुळे 1 तास रोज फक्त 1 तास 24 तासामध्ये 1 तास फिजिक्स करतात. सो 1 तास आपण फिजिक्स करता द्यायचं ठरवूया आणि जेई मेन्समध्ये नक्कीच चांगला स्कोर करूया. थँक्यू.